काय मुळी वाढली. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते मला. यम परवडला पण बहिणीने भावांचा वाटोळं करून टाकलं मला. आणि चालली द्वाऱ्या घेऊन राखी बांधणार. अरे कुठं फेडणार हे पाप. त्यालाच राखी बांधली ती, त्यालाच ओवाळी ती. तुम्हाला ओवाळायची आयडिया माहिती का? काय काय असतं तुमच्या ताटात? नीट आहे का? कुंकू असतं ना, तांदूळ असतं ना. कुंकू कुठं राहायचं तुम्ही त्याच्यात? का राहायचं म्हणजे? कुंकाचा रंग कसा आहे? अरे तुझं माझं रक्त एक आहे. तुझ्या डोक्यात मी तुझी बहीण आहे हे शेवटपणे असं म्हणून येत आहे. आणि दुसरे दोन गोळे कशाचे करता तुम्ही? पिठाचे. मुटके 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 खाता ना. ते मुटके का करतो? मुटके खातात. कशाचे करा, बाजरीचे करा, गव्हाचे करा, पण त्याचं तुम्ही काय करता? मुटका. मुटका याचा अर्थ ते पीठ बाजूला होतं का परत? नाही. एक जीव होतं का नाही? मग तुझे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रियाने माझं संरक्षण कर म्हणून त्याला मुटका म्हटलं जातं. त्याला नाद बाबाचा शब्द आहे मुटका. नाद बाबाचा शब्द मुटका. आणि पूर्वी आपली आजीबाई बाजरीच्या पिठात मेथीचे मुटके करायची. आठवते का बा तुम्हाला? मेथी कापायची, आपलं कोथिंबीर कापायची आणि कोथिंबीरीचे मुटके करायचे आणि ते तव्यावर तळायचे. त्याला थोडं तेल दिलं, ते मुटके कडक झाले तर माणसं भाकर खात नव्हती, मुटके खात होते. आणि तो मुटका असं करताना एक जीव करायचा. तो तव्यावर जरी टाकला तर फुटत नाही आणि तळला तरी फुटत नाही. तो मुटका कसा? एक जीव आहे. आज बहीण भाऊ एक जीव असावा. तुम्ही